नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर चला तर मग आजचा मी व्लॉग बनवणार आहे की आज मी मुलींसाठी त्यांच्या म्हणजे स्कूलमधून आल्यानंतर त्यांच्यासाठी काय खायला बनवणार आहे आणि मुलांना कशाची आवड जास्त असते। तर आपण काय होतं डेली रुटीनमध्ये जर दररोज त्यांना पोळी भाजी ही आपण देत असतो डब्यामध्ये, पण मुलांना कसं काहीतरी जरा वेगळं खाण्याची आवड असते। तर मी त्यांच्या डब्याला नेहमीच पोळी भाजी देते, तर आज म्हटलं चला त्यांच्यासाठी काहीतरी बनवूयात। तर आज मी त्यांच्यासाठी बनवणार आहे ही घरच्या घरी मस्तपैकी पिझ्झा रोल बनवणार आहे। तर तुम्ही कसा बनवणार आहे आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात आणि जर नक्की आवडला तर तुम्ही घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की कसा झाला होता। तर चला तर मग मी तुम्हाला माझी रेसिपी दाखवते मी काय करणार आहे ते। इकडे मी घेतलेलं आहे हे पनीर आणि त्यासोबतच मी घेतलेला एक टोमॅटो, 2 कांदे आणि एक शिमला मिरची घेतलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। त्याचबरोबर मी इकडे घेतलेले आहे सोयाबीन। सोयाबीन देखील छान असतात खाण्यासाठी, तर मी इकडे पाणी उकळत ठेवलेलं आहे आणि यात आपण हे सोयाबीन जेवढे आपल्याला हवे आहेत तेवढे टाकणार आहोत आणि हे चांगलं उकळून घेणार आहोत। म्हणजे काय होतं त्याच्यात जर काही असेल तरी आपण ते छान पक्की गरम पाण्यामध्ये ते फुलतात देखील आणि ते धुवून देखील निघतात। त्यामुळे मी इकडे हे करून घेत आहे, त्याला इकडे चांगलं उकळून घेणार आहे हे सगळं आणि इकडे मस्त अशी याला उकळी येऊन द्यायची, चांगलं शिजून घ्यायचं हे सगळं आणि तोपर्यंत आपण इकडे तयारी करूयात। इकडे आपल्याला पिझ्झा रोलसाठी काय काय लागणार आहे त्याची तयारी करते मी इकडे। आता हे होत आहे तोपर्यंत इकडे तयारीला घेऊयात। पहिल्यांदा मी घेते ही शिमला मिर्च आणि शिमला मिर्च मस्तपैकी अशी कट करून घ्यायची आहे, त्यातल्या बिया काढून टाकूयात कारण लहान मुलं खाणार आहेत। अशा पद्धतीने ही शिमला मिर्च बारीक अशी चिरून घ्यायची की मुलांनाही खाताना त्याची टेस्टही आली पाहिजे आणि त्यांना खाताना काही वेगळं लागलं नाही पाहिजे। बारीक अशी चिरून घ्यायची आहे आपल्याला, हे सगळं चॉप करायचं आहे बारीक। टोमॅटो देखील बारीक चॉप करायचा आहे। मुलांना बाहेरच्या गोष्टी खाणं खरंच खूप हानिकारक आहे, त्यापेक्षा आपण घरातल्या घरात जर आपल्याच मसाल्यांमध्ये किंवा बाहेरच्या आपण मसाले यूज करून पण आपण हे सगळं घरीच्या घरी खूप छान पद्धतीने टेस्टी आणि चांगल्या सगळ्या वस्तू वापरून आपण हे सगळं बनवू शकतो घरी। त्यामुळे शक्यतो मुलांना बाहेरचं खायला देणं टाळावं आणि घरच्या घरीच करून त्यांना ह्या गोष्टी द्याव्यात। मी 5 मिनिटं सोयाबीन शिजवून घेतलेले आहेत, उकडून घेतलेले आहेत आणि ते बाहेर काढताना आपल्याला त्यातलं चांगलं पाणी वगैरे काढून घ्यायचं आहे सगळं। इकडे कांदा देखील आपल्याला बारीकच चिरून घ्यायचा आहे, मोठ्या स्लाइस ठेवायच्या नाही आहेत कारण काय होतं मुलांना असं जास्त म्हणजे तोंडात आलं की त्यांना ते खावंसं वाटत नाही। त्यामुळे बारीक चॉप केल्यानंतर ते शिजवल्यानंतर ते मुलांना खायला पण टेस्टी लागतं आणि मुलं सगळं खाऊन टाकतात। अशा पद्धतीने मी सगळं आता चिरून घेतलेलं आहे। तर पनीर आणि सोयाबीन यांच्यामध्ये प्रोटीन हे चांगल्या पद्धतीने असतं, ते मुलांसाठी चांगलंच आहे। त्यामुळे हे सगळं घरी करणं खूप महत्त्वाचं आहे। पनीरमधून देखील छान पद्धतीने प्रोटीन मिळतं आणि सोयाबीनमधूनही प्रोटीन मिळतं आणि मुलं ही भाज्या अशा खात नाहीत, त्यामुळं काहीतरी असं वेगळं काहीतरी करून दिलं की त्यांना खायला फार छान वाटतं। कांदा तिखट होता त्यामुळे डोळ्यात चटकन पाणी येतं। घरातली लोक एवढं डोळ्यातलं पाणी काढत नसतील तेवढं हा कांदा काढतो, खरं आहे की नाही। अशा पद्धतीने हे पनीर आपल्याला करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपण हे सगळं शिजवून घेणार आहोत छान पद्धतीने। ते शिजवून घेतल्यानंतर कशी त्याची टेस्ट अगदी सुंदर अशी होते, त्यामुळं शिजवून घेणं खूप महत्त्वाचं आहे। तर चला मग मी आता तुम्हाला दाखवते की मी पुढची प्रोसेस काय करणार आहे ते।
सोयाबीन आपण शिजवून घेतलेलं आहे, तर त्यातलं पाणी पहिल्यांदा बघा किती म्हणजे पाणी खराब निघतं यातलं. हे पाणी सगळं काढून घ्यायचं आहे आणि स्वच्छ पाण्याने आपल्याला हे सोयाबीन धुवून घ्यायचे आहेत एकदा, म्हणजे त्यातले सगळी घाण निघून जाते. या सोयाबीनमध्ये आपण आता हे स्वच्छ पाणी टाकलेलं आहे आणि हे सोयाबीन आपण चांगल्या पद्धतीने असे धुवून घेणार आहोत. आणि धुवून घेतल्यानंतर हे आपण असं पिळून घ्यायचं आहे सगळं, म्हणजे त्यातली सगळी घाण निघून जाते. आणि सोयाबीन हे आपले बघा किती पांढरे शुभ्र असे म्हणजे व्यवस्थित दिसतात. मुलांनाही खायला ते छान वाटतं. अशा पद्धतीने आपण हे सोयाबीन सगळे धुवून घेतलेले आहेत, पाहू शकता तुम्ही. इकडे आपली झालेली ही तयारी सगळी. आपण ठेवलेली आहे कढई तापायला. तर आता आपण त्याच्यात टाकणार आहोत 1 टेबलस्पून इतकं तेल आणि तेल गरम झाल्यानंतर आपण त्याच्यात टाकणार आहोत कांदा. ते चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे. कांदा परतून झाला की आपल्याला त्याच्यात टाकायचा आहे टोमॅटो. आणि टोमॅटो टाकल्यानंतर आपल्याला टाकायची त्याच्यात आपण बारीक चॉप केलेली अशी ही शिमला मिर्च. हे चांगलं परतून घ्यायचं आहे. आणि जे आपण सोयाबीन शिजवलेलं आहे ते देखील आपल्याला बारीक चॉप करायचं आहे, म्हणजे कसं मुलांना खायला ते टेस्टी लागतं. इकडे शिजून घ्यायचं आहे चांगलं सगळं. हे सगळं चांगल्या पद्धतीने शिजून घ्यायचे. आणि शिजतं थोडंसं आपण आधी मीठ टाकूया, चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. हे कसं असतं, आता आपल्याकडे ओव्हन नाही, आपण याला तव्यावरतीच बनवणार आहोत, त्यामुळे हे कसं सगळं शिजून घेतल्यानंतर खायला खूप टेस्टी लागतं. तसंच कच्चं जर आपण ठेवलं तर मुलांना असं कचकच लागलं की मुलं हे खात नाही. हे सगळं शिजत आलेलं आहे. आता आपण शेवटला टाकूया इकडे पनीर आणि हे सोयाबीन आपण बारीक चॉप केलेलं आहे. हे सगळं आपण टाकून देऊया त्याच्यामध्ये. हे सगळं आपण टाकून दिलं आणि हे सगळं परतून घ्यायचं आहे. चांगलं असं परतून घ्यायचं आहे. आता हे परतून घेतल्यानंतर आपण ह्याच्यात टाकणार आहोत थोडासा पिझ्झा सॉस आणि थोडंसं टोमॅटो सॉस. तर त्याने काय होतं, जरा थोडीशी टेस्ट जरा जास्त वाढते, त्यामुळे आपण टोमॅटो सॉस आणि पिझ्झा सॉस टाकून घेऊयात. इकडे मी टाकत आहे, आपला इकडे मी टाकलेला आहे आता टोमॅटो सॉस आणि हा आहे आपला पिझ्झा सॉस. तर दोन्ही टाकलेलं आहे. चांगलं हलवून घेऊयात आता हे. अशा पद्धतीने आपली ही पिझ्झा रोलचे जे वरचा टॉपिंग आहे हे सगळं तयार करून घेतलेलं आहे आपण. चला तर मग आता आपण बनवूयात पिझ्झा रोल. इकडे मी एक घेतलेली आहे चपाती. आता या चपातीवर पहिल्यांदा आपल्याला टाकून घ्यायचा आहे असा पिझ्झा सॉस. इकडे आपण पिझ्झा सॉस टाकून घेतलेला आहे. तो सगळ्या चपातीवर आपल्याला असं स्प्रेड करायचा आहे. आपण टाकणार आहोत मेयोनीज. इकडे आपण टाकलेले आहेत हे असं पद्धतीने मेयोनीज.
ते देखील असं सगळीकडे पसरून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत ही इकडे आपण तयार केलेली ही भाजी. सेम सगळी प्रोसेस ही पिझ्झ्याचीच आहे. इकडे ही सगळी भाजी टाकून घ्यायची आहे. मुलं ही फार आवडीने असं ह्या रोल खातात. तसे तुम्ही खायला दिले तर ते सोयाबीनही खात नाहीत आणि पनीर शक्यतो खातात मुलं, पण बाकीचे जर सिमला मिर्च वगैरे म्हटलं तर ते जास्त खाणं त्यांचं होत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने त्यांना चपातीवरतीचा पिझ्झा रोल करून द्यायचा. आणि याच्यानंतर आता आपण याच्यावरती आपण चीज किसून टाकणार आहोत. इकडे आपण चीज असं किसून घेतलेलं आहे आणि आता हा रोल आपण असं इथून असा आपण फोल्ड करणार आहोत आणि फोल्ड करून मग आपण तो मुलांना खायला देणार आहोत. चला तर मग आधी आपण ही चपाती शिजून घेऊयात त्याच्यावरती, म्हणजे आपलं पनीर मेल्ट होईल. अशा पद्धतीने आपण आपला पनीर रोल आता तव्यावरती ठेवलेला आहे आणि आता ह्या पनीर मेल्ट होत आहे. तर चीज मेल्ट होत आहे. तर आता चीज जसं जसं वितळेल तसं तसं आपण रोल तयार करणार आहोत. त्याचा असा फोल्डिंग होणार हा रोल, म्हणजे खायला पण एकदम चविष्ट असा लागतो. तर बघूयात आता. आपण हा रोल असा फोल्ड केलेला आहे. मस्त पाहू शकता तुम्ही, असा मस्त असा दिसतो हा. खायला पण एकदम टेस्टी असा लागतो हा रोल. काहीच गरज नाही आहे बाहेरची पिझ्झा वगैरे खाण्याची. हे असं काहीतरी मुलांना करून दिलं की तेही आवडीने खातात. मस्त दोन्ही साईडने असा भाजून घ्यायचा आहे छान पद्धतीने. आणि हा तयार आहे आपला मस्त असा पनीर पिझ्झा रोल. हा तयार आहे आपला पिझ्झा रोल. तर आता आपण कटिंग करूयात आणि हा मुलींना खायला देऊयात. पाहूयात त्यांचे रिॲक्शन काय येते आपल्या पिझ्झासाठी. हा असा दिसतो आपला पिझ्झा रोल आणि हा आपण आता इथे ठेवूयात आणि हा आता आपण मुलींसाठी घेऊन जाऊयात. तर आता त्यांना तिकडे बसलेले आहेत तर त्यांची रिॲक्शन पाहूयात. चला विहास्प्रा, चला बसा तिथे, मी पिझ्झा रोल घेऊन येते. चला. हा पिझ्झा रोल मी बनवलेला आहे त्यांच्यासाठी. तर आता त्या खाणार आहेत आणि त्या आपल्याला, चल बस ग तू पण घे खाऊन. चला 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 पटकन. आता यांच्यासाठी पिझ्झा कट करून दे ना. नाही असंच खा बाळा, असंच छान. हा पिझ्झा रोल खायला मस्त खात आहेत ह्या दोघी स्कूलमधून आल्या. बरं मला सांगताल कसा झालाय? कसा झालाय? भरेल का तुमची टम्मी? चला तर मग कसा वाटला? चला तर मग यांची तर टम्मी भरलेली आहे आणि तुम्ही पण हा रोल नक्की करून बघा घरी आणि कसा झाला आणि मुलांना आवडला का मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग बाय बाय. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, कमेंट, शेअर आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग बाय बाय. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये.